नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी.आर.टी. लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण वातावरणाचा अर्थ, त्याचबरोबर हवेचे गुणधर्म म्हणजेच वातावरणाचे गुणधर्म, त्याचबरोबर वातावरणाच्या निर्मितीची असणारी काही महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला या ठिकाणी माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी वातावरणाच्या रचनेचे जे असणारे महत्त्वाचे घटक आहेत, म्हणजे वातावरणाची जी रचना ज्या महत्त्वाच्या घटकांनी झालेली आहे, त्या महत्त्वाच्या घटकांच्या विषयी माहिती बघणार आहोत. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. वातावरणाची जी रचना आहे, ती वातावरणाची रचना प्रामुख्याने 3 घटकांच्यामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यातील 3 घटक खालीलप्रमाणे आहेत. पहिला महत्त्वाचा आहे तो म्हणजे वायू, दुसरा आहे तो बाष्प आणि तिसरा आहे ते धूलिकण. या 3 घटकांच्यामुळे आपल्या पृथ्वीवरती असणारं जे हवेचं आवरण आहे, त्या हवेच्या आवरणाची निर्मिती झालेली पाहायला मिळते. हे प्रामुख्याने 3 महत्त्वाचे घटक असलेले पाहायला मिळतात. या तिन्ही घटकांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी वातावरणाची निर्मिती झालेली आहे. आता आपल्याला या तिन्ही घटकांची सविस्तर माहिती बघायची आहे. याच्यातील पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वायू. आता वायू म्हणजे काय, तर आपलं जर पृथ्वीचं वातावरण बघितलं तर पृथ्वीचं वातावरण वेगवेगळ्या वायूंच्या मिश्रणामुळे तयार झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. या अनेक प्रकारच्या वायूंमध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने 4 प्रकारचे वायू आहेत की ज्यांचं प्रमाण जवळपास 99.99% म्हणजे 0.1% 0.1% पण 0.01% जो प्रमाण आहे ते प्रमाण इतर वायूंचं आहे. जवळपास 99.99% एवढं जास्त प्रमाण हे 4 वायूंचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या 4 वायूंच्यामध्ये प्रामुख्याने पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन हा जो वायू आहे, तो वायू आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे. जवळपास 78% 0.08 म्हणजे 78.8% एवढा आहे. ऑक्सिजन हा 20.94%, ऑर्गॉन हा 0.93%, तर कार्बन डायऑक्साईड हा 0.03%. हे महत्त्वाचे 4 वायू आहेत ज्यांचं प्रमाण सर्वात जास्त वातावरणात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते वायू जवळपास 99.997% एवढे आपल्या वातावरणामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वातावरणामध्ये जर कोणता वायू आहे तो नायट्रोजन आहे, ज्याचं प्रमाण 78%पेक्षा जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे वायू आहेत हे प्रमुख 4 वायू वजनाने जड असून ते प्रामुख्याने वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आढळतात, कारण याचं प्रमाण जास्त आहे. याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्या पृथ्वीपासून जे वातावरणाचे वेगवेगळे प्रकारची रचना केली जाते, या रचनेतील जो पहिला सर्वात खालचा घटक आहे, त्या खालच्या घटकामध्ये हे 4 वायू सर्वात जास्त असलेले पाहायला मिळतात. हे वायू वजनाने जड असल्यामुळे ते वातावरणाच्या खालच्या थरामध्ये असलेले पाहायला मिळतात. त्यानंतरचे जे महत्त्वाचे वायू आहेत ते म्हणजे निऑन, त्याचबरोबर हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, नायट्रस ऑक्साईड आणि झेनॉन, त्याचबरोबर ओझोन, नायट्रिक ऑक्साईड, रेडॉन. हे जे काही वायू आहेत त्या वायूंचं प्रमाण वातावरणामध्ये 0.003% एवढं कमी आहे. आता एवढं कमी या वायूंचं प्रमाण असल्यामुळे हे जे वायू आहेत हे वायू वजनाने हलके आहेत आणि हे अत्यंत अल्प प्रमाण असल्यामुळे हे सर्व वायू आपल्या पृथ्वीलगत आढळत नाहीत. हे वायू आपल्या पृथ्वीपासून वरच्या भागामध्ये आढळतात. त्यामुळे या वायूंचं या ठिकाणी 2 घटकात विभाजन झालेलं आहे. ते म्हणजे सर्वात जड वायू किंवा सर्वात जास्त प्रमाण असलेले 4 वायू नायट्रोजन, ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर ऑक्सिजन हे सर्वात जास्त प्रमाण असलेले वायू, तर सर्वात कमी प्रमाण असलेले निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, नायट्रस ऑक्साईड, झेनॉन, ओझोन, नायट्रिक ऑक्साईड आणि रेडॉन हे दुसऱ्या प्रकारचे ज्याचं प्रमाण कमी आहे. हे वजनाने हलके असतात, त्यामुळे ते वरच्या थरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी वातावरणामध्ये असणारे जे वायू आहेत त्या वायूंचं या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. हे वायू वेगवेगळ्या प्रकारचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या वायूंचं जे या ठिकाणी नावं दिलेली आहेत, त्याचबरोबर त्याचा रासायनिक सूत्र किंवा केमिकल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो
गुणसूत्र ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं हवेतील असणारं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाची टक्केवारी दिलेली आहे. त्या टक्केवारीनुसार या ठिकाणी हे सर्व वायू वातावरणामध्ये आढळतात. याच्यातील आपण नायट्रोजन बघितला, याचं प्रमाण तो N2 म्हणून ओळखला जातो. त्याचं प्रमाण 78.8% आहे. ऑक्सिजन आहे जो 20.94% एवढा सापडतो, म्हणजे जवळपास 21% एवढा वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे. ऑर्गॉन 0.93 आहे. कार्बन डायऑक्साईड 0.03, निऑन 0.001, हेलियम 0.0005, त्याचबरोबर मिथेन हा सुद्धा कमी प्रमाणात आहे. आता आपण खाली जर बघितलं तर हे सर्व वायू अत्यंत अल्प प्रमाणामध्ये असलेले पाहायला मिळतात. हे सर्व वायूंचं प्रमाण वातावरणामध्ये कमी आहे. त्याचबरोबर रेडॉन हा जो वायू आहे त्या रेडॉन वायूचे प्रमाण अत्यंत अल्प आहे, म्हणजे वातावरणातील सर्व वायूंच्यामध्ये रेडॉन या वायूचं प्रमाण अत्यंत कमी असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे या चार्टचा जर विचार केला तर याच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या वायूचं वातावरणामध्ये असलेलं प्रमाण किती आहे किंवा त्याची टक्केवारी विचारली जाऊ शकते. आता आणखीन एक सर्वात महत्त्वाचा वायू म्हणजे तो बाष्प, त्यालाच आपण वॉटर वेपर असं म्हणतो. तो H2O या नावाने ओळखला जातो. त्याचं वातावरणामध्ये असणारं प्रमाण 0 ते 4% आहे. म्हणजे वातावरणामध्ये जे बाष्प आहेत, आपण 3 घटक बघितले की वातावरण ज्या 3 घटकांनी प्रमुख बनलेलं आहे त्या 3 घटकांच्यामध्ये वायू बाष्प आणि धूलिकण याच्यातील बाष्प जे आहे ते बाष्प जवळपास 0 ते 4% असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे वायूंचं या ठिकाणी असणारं वातावरणातील प्रमुख वितरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला वातावरणातील असणारे जे प्रमुख वायू आहेत त्या प्रमुख वायूंची माहिती बघायची आहे. याच्यातील पहिला आहे नायट्रोजन, त्यानंतर दुसरा आहे ऑक्सिजन ज्यालाच आपण प्राणवायू असं म्हणतो तो, त्यानंतर ऑर्गॉन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड किंवा त्याला आपण कार्बन वायू असंही म्हणतो, आणि त्यानंतरचा शेवटचा आहे तो म्हणजे ओझोन. आता पहिला जो आहे तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन हा जर वायू बघितला तर तो रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहे. आता रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय का आहे? कारण याची जी रासायनिक अभिक्रिया आहे त्या रासायनिक अभिक्रिया त्या जास्त प्रमाणात होत नाही, त्यामुळे तो रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला या ठिकाणी वायू बघायचे, तर वायूतील पहिला महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन हा जो वायू आहे तो वायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहे. आता सर्वात जास्त प्रमाण असलेल्या वातावरणातील नायट्रोजन आहे, परंतु तो रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असल्यामुळे त्याच्यात रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहे, परंतु त्याच्यातील जी इतर संयुग आहे ती इतर संयुग क्रियाशील असलेली किंवा सक्रिय असलेली पाहायला मिळतात. या संयुगांचाच वापर करून त्या ठिकाणी वनस्पतींच्या वाढीसाठी असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची संयुग आहेत त्याची मदत होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. हा नायट्रोजन वायू वातावरणातील सर्वात जास्त असल्यामुळे त्याच्या वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत तो महत्त्वाचा मानला जातो. नायट्रोजनमुळेच ऑक्सिजन हा सौम्य होऊन तो सजीवांना उपयुक्त ठरतो. म्हणजे नायट्रोजनचा प्रभाव ऑक्सिजनवरती पडतो, त्यामुळे त्या ठिकाणी तो आपल्या सजीवांना श्वास घेण्यासाठी उपयुक्त असणारा जो वायू आहे प्राणवायू तो त्या ठिकाणी सजीवांना उपयुक्त होतो. हा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन आपल्याला वातावरणातील काही प्रमुख घटकांच्या माध्यमातून मिळतो. त्याच्यामध्ये असणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे जे सेंद्रिय पदार्थ कुजतात त्या सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यापासून त्या ठिकाणी नायट्रोजन मिळतो. त्याचबरोबर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा नायट्रोजनची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या 2 प्रमुख घटकांच्या माध्यमातून इतरही घटक आहेत, परंतु सर्वात जास्त नायट्रोजन या 2 प्रमुख घटकांच्यामुळे आपल्याला मिळतो. सेंद्रिय पदार्थ म्हणजे जी झाडाची पानं असतील, मुळे असतील, फांदे असतील, त्याचबरोबर इतर जे घटक आहेत जे सेंद्रिय आहेत, निसर्गप्राप्त आहेत, त्या घटकांच्या कुजण्यामुळे नायट्रोजन मिळतो. त्याचबरोबर ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुद्धा नायट्रोजनची निर्मिती होते. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन. आता ऑक्सिजनची आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण ऑक्सिजन हा प्राणवायू आहे, आपल्याला श्वसनासाठी मदत करतो. ऑक्सिजन हा रासायनिकदृष्ट्या खूप सक्रिय असून तो वातावरणातील सर्व वायूंच्या मध्ये महत्त्वाचा आहे, कारण मानवाबरोबरच प्राण्यांनाही श्वसनासाठी ऑक्सिजनचा
ऑक्सिजनची आवश्यकता असलेली पाहायला मिळते. त्यामुळे ऑक्सिजन हा मानवाच्या दृष्टिकोनातून किंवा सजीवांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वायू असलेला पाहायला मिळतो. म्हणूनच त्याला आपण प्राणवायू असे सुद्धा म्हणतो. आता ऑक्सिजनची जी निर्मिती आहे ती ऑक्सिजन या वायूची निर्मिती नैसर्गिक वनस्पतींच्या माध्यमातून होते. नैसर्गिक वनस्पतींच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते ऑक्सिजनचं प्रमाण उंचीनुसार बदलतं किंवा उंचीनुसार कमी कमी होत गेलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आपण भूपृष्ठापासून वातावरणाच्या वरच्या थरांच्या मध्ये जसं जाऊ तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे ज्यावेळेला एखादा उपग्रह अवकाशामध्ये पाठवला जातो आणि त्याच्यातून त्या उपग्रहातून किंवा अवकाशयानातून ज्यावेळेला अवकाशयात्री अवकाशामध्ये जातात त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा किंवा ऑक्सिजनचा साठा बरोबर घेऊन जावं लागतं, कारण वातावरणामध्ये वरती ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. म्हणून या ठिकाणी उंचीनुसार ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं आणखीन एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे तो ज्वलनाची जी प्रक्रिया आहे त्या ज्वलनाच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी उपयुक्त असलेला पाहायला मिळतो. आपण शाळेमध्ये असताना एक प्रयोग केला असेल की एक मेणबत्ती लावून त्याच्यावरती मेणबत्ती ती प्रज्वलित करून त्याच्यावरती एक उलटा ग्लास ठेवून ती मेणबत्ती विझते की नाही. म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत त्या ग्लासमधील जोपर्यंत ऑक्सिजन सक्रिय आहे तोपर्यंत ती चालू राहते, परंतु ऑक्सिजन संपला की बंद होते. मग यावरून आपल्याला समजते की ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन ज्वलनास सक्रिय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भस्मीकरणाची जी प्रक्रिया आहे त्या भस्मीकरणाच्या प्रक्रियेसाठी सुद्धा ऑक्सिजन हा महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. भस्मीकरणाच्या ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिडेशनची जी क्रिया होते त्या ऑक्सिडेशनच्या क्रियेसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. म्हणजे यामुळेच आपल्याला वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांची निर्मिती झालेली पाहायला मिळते. त्यानंतरचा जो महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजे ऑर्गॉन. आता ऑर्गॉन हा जो वायू आहे तो ऑक्सिजन आणि नायट्रोजन नंतर आपल्याला ऑर्गॉन हा तिसऱ्या क्रमांकाचा वायू की ज्याचं प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळतं. हा जो वायू आहे तो वायू सर्वात जास्त जोडकाम जे केले जातं म्हणजे वेल्डिंग वगैरे जे आहे त्या वेल्डिंगच्या कामासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर या वायूचा उपयोग विजेचा दिवा आहे त्या विजेच्या दिव्यांमध्ये केला जातो. खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. वैद्यकीय उपचार केंद्रांमध्ये म्हणजेच जर कॅन्सरबाधित रुग्ण आहेत त्या कॅन्सरबाधित रुग्णांचे जे उती असतात किंवा पेशी असतात त्यांचा नाश करण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी हा जो वायू आहे तो महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. म्हणून याचा वैद्यकीय उपचारामध्ये कॅन्सरबाधितांच्यावरती उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर शरीरातील इतर जे वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय आजार असतात किंवा रोग असतात त्याचा ते नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर डोळ्यांचे विकार दूर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. आणि इतर उच्च तापमानातील औद्योगिक प्रक्रियेमध्ये सुद्धा ऑर्गॉनचा वापर केला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो वातावरणशास्त्रीयदृष्ट्या हा हरितगृह परिणामामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण कार्बन डायऑक्साईड वायू हा सूर्याकडून लघु लहरी स्वरूपात उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेला पारदर्शक आहे. तर भूपृष्ठाकडून दीर्घ लहरींच्या स्वरूपात उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे त्याला अपारदर्शक आहे. त्यामुळे भूपृष्ठापासून उत्सर्जित होणारी जी बहुतांश ऊर्जा आहे ती कार्बन डायऑक्साईड वायूमुळे शोषली जाते. त्यामुळे ती भूपृष्ठाकडे परावर्तित होते. त्यामुळे हरितगृहांच्या दृष्टिकोनातून कार्बन डायऑक्साईड हा वायू महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जे हीट बॅलन्स आहे पृथ्वीचा म्हणजेच औष्णिक संतुलन आहे ते औष्णिक संतुलनसुद्धा कार्बन डायऑक्साईड वायूमुळे साधलं जातं. त्यामुळे तो त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे पृथ्वीवरती असणाऱ्या ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. त्या वनस्पतींच्या अन्ननिर्मितीमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून त्या ठिकाणी हा वायू महत्त्वाचा आहे. ह्या कार्बन डायऑक्साईड वायूची जी निर्मिती आहे ती निर्मिती प्रामुख्याने प्राण्यांचे श्वसन, जीवाश्म इंधन ज्वलन, ज्वालामुखीची प्रक्रिया, त्याचबरोबर वनस्पतींचे विघटन या प्रमुख घटकांच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते. आता अलीकडच्या कालखंडामध्ये दिवसेंदिवस वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचं जे प्रमाण आहे
ते प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यानंतरचा जो महत्त्वाचा वायू आहे तो म्हणजे ओझोन. ओझोन हा जो आहे तो ओझोन आपल्याला माहीत आहे की सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत ते अतिनील किरणं अडवण्याचं काम केलं जातं, म्हणून ओझोन हा वायू महत्त्वाचा आहे. सजीव व औष्णिक संतुलनासाठी याचं महत्त्व आहे. अतिनील किरणांचं जे शोषण आहे ते शोषण ओझोन वायू करतो आणि त्याच्यापासून आपलं रक्षण करतो, म्हणून ओझोन हा वायू महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. ओझोन वायू सूर्यापासून निघणारी जी हानिकारक अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहेत ते शोषून घेतो, त्यामुळे हा ओझोन महत्त्वाचा आहे. ऑक्सिजन आणि अतिनील सूर्यकिरणांचा रासायनिक अभिक्रियेतून ओझोनची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता त्यानंतरचा आपल्याला महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे बाष्प. त्यालाच आपण पाण्याची वाफ म्हणतो. म्हणजे वातावरण जे आपल्याला बनलेलं आहे ते वायू, बाष्प आणि धूलिकण या 3 प्रमुख घटकांच्यामुळे बनलेलं आहे. त्याच्यातील आपल्याला पाण्याच्या वाफेची माहिती बघायची आहे. आता बाष्प म्हणजे काय, तर बाष्प म्हणजे वायुरूप अवस्थेतील पाणी होय. म्हणजे सूर्याची उष्णता पाण्यावरती पडते आणि ती पाण्यावरती पडलेल्या उष्णतेचे जे वाफेत रूपांतर होतं त्याला आपण बाष्प म्हणतो. बाष्प म्हणजे वायुरूप अवस्थेतील पाणी. आता हा जो बाष्प आहे तो बाष्प एक सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त वेगात बदलणारा घटक आहे. कारण बाष्प जसं उंचीनुसार आकाशामध्ये जातं तसतसं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडत जातात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा आणि सतत बदलत असणारा घटक म्हणून आपण बाष्प या घटकाकडं पाहिलं जातं. आता वातावरणातील जे महत्त्वाचे घटक आहे त्या वातावरणातील बाष्प सूर्य भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारी काही उष्णता शोषून घेते, त्यामुळे पृथ्वीचं संतुलन राहण्यासाठी मदत होतं. आता वायूचं या ठिकाणी बाष्पाचं किंवा पाण्याच्या वाफेचा आपल्याला काय उपयोग होतो, तर पृथ्वीचं जे तापमान आहे ते पृथ्वीचं तापमान संतुलित राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर वातावरणातील ढग, धुके, दव, दैवर, पाऊस, हिमवृष्टी आणि गारपीट ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आहेत त्या घटना प्रामुख्याने बाष्पामुळे निर्माण होतात. हवेची बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे ती हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता प्रामुख्याने तिच्या तापमानावरती अवलंबून असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर जास्त तापमानास हवा जास्त बाष्प धारण करते, तर कमी तापमान असलेल्या प्रदेशामध्ये ती कमी धारण करते. म्हणजे जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी सूर्याची किरणं जास्त पडतात त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता जास्त असते, तर जिथं सूर्याची किरणं कमी असतात तिथं बाष्पधारण क्षमता कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बाष्पधारणामध्ये आपल्याला वातावरणाच्या दृष्टिकोनातून बाष्प हा घटक महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. आता इथं बाष्पधारण करण्याची क्षमता त्याच्या तापमानावरती अवलंबून असते. जिथे तापमान जास्त तिथं बाष्पधारणाची क्षमता कमी, जिथे तापमान जास्त तिथं बाष्पधारण क्षमता जास्त, तर जिथं कमी तापमान तिथे बाष्पधारण क्षमता कमी. सौर ऊर्जेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन प्रामुख्याने बाष्पाची निर्मिती होते. हे बाष्प तयार कसे होतात, तर सूर्याची उष्णता पाण्यावरती पडल्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाची निर्मिती होते. वातावरणातील 90% बाष्प हे भूपृष्ठापासून 6 किलोमीटरच्या उंचीच्या खाली आढळतात. आता हे बाष्प कुठं आढळतात, तर सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून जे 6 किलोमीटरचं अंतर आहे त्या 6 किलोमीटर उंचीच्या खाली जवळपास 90%पेक्षा जास्त बाष्प आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी तापमानाच्या 1 घनमीटर आकाराच्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे ही या ठिकाणी दिलेलं आहे. आता एका बाजूला तापमान आहे तर दुसऱ्या बाजूला त्या तापमानामध्ये 1 घनमीटर आकाराच्या हवेमध्ये किती बाष्प निर्माण होऊ शकतात ते दिलेलं आहे. जवळपास -5°C पासून ते 40°C बाष्पधारणाची क्षमता दिलेली आहे. या तक्त्यावरूनच आपल्याला असं समजतं की जिथं तापमान जास्त आहे तिथं बाष्पधारणाची क्षमता ही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे बाष्प हा वातावरणाच्या दृष्टिकोनातून वातावरणाची जी रचना आहे त्या वातावरणाच्या रचनेच्या दृष्टिकोनातील एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेला पाहायला मिळतो. आता आपल्याला त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो महत्त्वाचा घटक म्हणजे धूलिकण. वातावरणातील जे अतिसूक्ष्म घनस्वरूपातील कण आहेत त्या अतिसूक्ष्म स्वरूपातील कणांनाच आपण धूलिकण असं म्हणतो. आता हे जे धूलिकण आहे त्या धूलिकणाचं प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक सेंद्रिय धूलिकण आणि दुसरा आहे तो असेंद्रिय धूलिकण.
सेंद्रिय धुलीकण म्हणजेच जे नैसर्गिकरित्या तयार होतात ते धुलीकण. याच्यामध्ये प्रामुख्याने परागकण म्हणजे वनस्पतींच्या ज्या असणारी फुलं वगैरे आहेत त्याच्यापासून जे परागकण निघतात ते परागकण, वनस्पतीच्या बिया, लहान लहान ज्या बिया असतात त्या लहान लहान बिया हवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवेच्या वहनाबरोबर जातात, त्या वनस्पतींच्या बिया. त्याचबरोबर सूक्ष्मजीव, इतर लहान लहान जंतू जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे लहान लहान कण आहेत जे निसर्ग प्रक्रियेतून निर्माण होतात ते सेंद्रिय धुलीकण म्हणून ओळखले जातात. म्हणून धुलीकणाचा हा पहिला प्रकार असलेला पाहायला मिळतो. तर दुसरा प्रकार आहे तो असेंद्रिय धुलीकण, जे मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक प्रक्रियांच्यामुळे तयार होतात. याच्यामध्ये क्षार, त्याचबरोबर धूळ, माती, काजळी, राग, विघटित उल्काचे कण असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकातून असेंद्रिय धुलीकण निर्माण झालेले पाहायला मिळतात. आता वातावरणामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय धुलीकणांच्यापेक्षा असेंद्रिय धुलीकण जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये असलेले पाहायला मिळतात. का मिळतात? कारण असेंद्रिय धुलीकणांच्यामध्ये हे जे इतर घटकांचे आहे ते औद्योगिक आपली क्रांती आहे किंवा कारखाने आहेत याच्यामध्ये राग, काजळी, धूर याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे असेंद्रिय धुलीकण तिथे जास्त असतात. आता याची निर्मिती प्रामुख्याने कुठं होते ते आपल्याला बघायचे आहे. आता याची निर्मिती दोन प्रकारे होते, एक नैसर्गिक आणि कृत्रिम. प्रामुख्याने नैसर्गिकमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, उल्कापात, बनवे, वादळ, वारे, विदारणाची प्रक्रिया, सागरी लाटा, प्राण्यांचे खूर, परागीभवन, वनस्पती प्राणी यांचे अवशेष कुजणे या वेगवेगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिकरित्या धुलीकण प्राप्त होतात. त्याचबरोबर कृत्रिमरित्या कसे होतात तर बांधकाम, खाणकाम, वाहतूक, नांगरणी, कारखाने इत्यादी ज्या मानवनिर्मित प्रक्रिया आहेत त्या मानवनिर्मित प्रक्रियांच्या माध्यमातून आपल्याला धुलीकण मिळतात. म्हणजे या दोन प्रकारच्या माध्यमातून आपल्याला धुलीकण प्राप्त होत असलेले पाहायला मिळतात. आता हे जे धुलीकण आहेत या धुलीकणांमुळे प्रकाशाचे विकिरण होते, म्हणजेच त्याला आपण स्कॅटरिंग म्हणतो. म्हणजे जो सूर्यापासून येणारा प्रकाश आहे तो प्रकाश आपल्याला इतर भागांच्यामध्ये पोचतो. म्हणजे उदाहरणार्थ जर सूर्याची किरणं बाहेर पडत असतील तरीही आपल्याला दिवसाघरामध्ये उजेड दिसतो. याचं कारण म्हणजे धुलीकण. ज्या वेळेला सूर्याची उष्णता त्या धुलीकणांच्या वरती पडते त्यावेळी त्या धुलीकण हवेबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यामुळे आपल्याला दिवसाही घरामध्ये लाईट न चालू करता प्रकाश दिसतो. याचं कारण म्हणजे त्या सूर्यप्रकाशाचं धुलीकणांमुळे विकिरण होतं, स्कॅटरिंग होतं. ते स्कॅटरिंग झाल्यामुळे आपल्याला त्याचा प्रकाश दिसत असतो. त्याचबरोबर शोषण म्हणजे त्याला ॲब्झॉर्प्शन त्याचं होत असतं. धुलीकण सगळ्यात महत्त्वाचं काय काम करतात तर धुलीकण वातावरणातील जी येणारी सूर्याची किरणं आहेत त्या सूर्याच्या किरणांचं प्रमाण कमी करण्याचं काम धुलीकण करत असतात. त्यामुळे धुलीकरणाचं एक सगळ्यात महत्त्वाचं ते काम असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर परावर्तन, धुलीकण आलेल्या सूर्यापासून काही किरणं आहेत ती काही किरणांचं रिफ्लेक्शन करतात. म्हणजे येणाऱ्या किरणांच्यापैकी काही किरणे ती वातावरणाकडे किंवा परत सूर्याकडे ती रिफ्लेक्ट करण्याचं काम करतात. त्यामुळे ही महत्त्वाची प्रक्रिया धुलीकणांच्या माध्यमातून होते. धुलीकणाच्या संपर्कात हवेतील बाष्प आल्यावर त्यांचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन होऊन त्याची जलकणांच्यामध्ये रूपांतर होऊन त्या ठिकाणी जलकण निर्मिती होते आणि पाऊस पडतो. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी धुलीकणाचा फायदा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर संधिप्रकाश पसरतो. तो संधिप्रकाश जो पसरला जातो तो संधिप्रकाश पसरण्याचं काम प्रामुख्याने धुलीकणांच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर आकाश निळे दिसण्याची जी प्रक्रिया आहे ते निळे दिसण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा धुलीकण एक महत्त्वाची भूमिका बजावतात. धुलीकण हे बाष्पशोषक अणू म्हणूनही महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये असणारे जे बाष्प आहे त्या बाष्पाचे जलकण निर्मिती होते. त्याचबरोबर या धुलीकणांचं जर प्रमाण जर आपण बघितलं तर धुलीकणांचं प्रमाण उंचीनुसार कमी होत जातं. त्यामुळे या ठिकाणी धुलीकण हे वातावरणातील वरच्या थरांच्यामध्ये कमी प्रमाणात असतात. त्याचबरोबर जलकणांचं रूपांतर काही वेळेला ढग, धुके, दव आणि पर्जन्य याच्यामध्ये निर्माण करण्याचं कामही धुलीकण करत असतात. आता जर आपण सर्वात जास्त प्रमाणात बघितलं तर भूपृष्ठालगत
धुलीकण जे आहे ते धुलीकण जे जाड असतात ते भूपृष्ठालगत असतात, तर जास्त उंचीवरती गेल्यानंतर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आढळत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. हे धुलीकणांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर सागरी प्रदेशावरती सुद्धा धुलीकणांचं प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळतं, कारण सागरी प्रदेशावरती असणारे जे धुलीकण आहे ते त्या ठिकाणी सूर्याची पडणारी उष्णता आणि या सूर्याच्या पडणाऱ्या उष्णतेमुळे या धुलीकणांचं प्रमाण तिथे जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला भाग क्रमांक 1 बघितलेला होता. त्याच्यामध्ये आपण वातावरणाचा अर्थ बघितला, हवेचे आणि वातावरणाचे गुणधर्म बघितले, वातावरणाची वैशिष्ट्ये बघितली. तो भाग 1 होता. आता या भाग 2 मध्ये आपण वातावरणाची जी रचना आहे किंवा वातावरण ज्या प्रमुख घटकांनी बनलेलं आहे ते आपण बघितले. याच्यामध्ये त्यालाच आपण कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. याच्यामध्ये 3 घटक बघितले. एक वायू, म्हणजेच त्याला आपण गॅसेस असं म्हणतो. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी असणारा बाष्प किंवा त्याला पाण्याची वाफ असं म्हणतो. आणि हा तिसरा महत्त्वाचा घटक धुलीकण. या 3 घटकांच्यामुळे या ठिकाणी आपल्या पृथ्वीचं वातावरण बनलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी या भाग क्रमांक 2 मध्ये असणारी वातावरणाची जी रचना आहे किंवा कंपोजिशन आहे ते महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण याच्यानंतर भाग क्रमांक 3 मध्ये जी वातावरणाची रचना आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, वातावरणाची रचना कशा प्रकारे झालेली आहे, त्या प्रत्येक रचनेचं असणारी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये, विस्तार, वस्तुमान या वेगवेगळ्या घटकांची माहिती आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायची आहे. आता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.